म्हणा अगदी लाईट वर्षाच दे म्हणा, कुणी नाही. म्हातारा होता तो मरून गेला आणि कुणी नाही. मी बुरड्या छत्रातली माशामळे इथली मी आहे. नाही नाही, माझी मायाचा देव म्हणला, ए काही येड्या सारा फिरतो, जात्या म्हातारीकडे ओळख पाडून ये. अशी पुन्हा झाली माझी. नंतर कशालाच एवढा नाही ना. चढून काय का खरंच काहीतरी पाहिजे तुझा, आणि की हे काहीतरी आज संपर्क साधते हे पण पुण्य आहे ना. तर इथं गिसरा मधलं किंवा अजून कुठला माणूस येऊ शकत नाही तसा. आजी भेटली काय बापरे. बरोबर बकरी आहेत? हाय तर एक बकरा असेल लहान मोठं. काल एक सापानं धरलं, होय. एक सापानं धरलं, या कुत्रीने खाल्लंय. काय लय वनमोज लागलाय पाठीमागे. आता आई एवढी थकलेली आहे, पण तुम्ही सगळं एवढं घर सांभाळताय, गुरं बिरं, कसं जमतं कसं काय? जमायला म्हणजे सगळं अवघडच आहे, पण ते तर जमवलं नाही तर काही जमणार नाही बाळा. जमवायचं म्हणलं तर सगळं होतं. आता माझ्याकडे 22 बकरे. सर्वांना नमस्कार. आज नवीन दिवस, नवीन प्रवास. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता मी पानशेत क्रॉस करून आलो आहे. मी निघालो आहे 10-15 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या जंगलामध्ये ज्या 100 वर्षाच्या आजी राहतात, त्या आजींचा एक व्हिडिओ बनवला होता. तर आज त्यांच्याच भेटीला निघालो आहे. म्हणजे फक्त आजींनाच नाही, तर त्याच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या अनेक लहान वस्ती आहेत. असे जागोजागी डोंगरावर एक एक घर आहे. असे साधारण 8-10 कुटुंब आहेत तिथे. तर त्या सर्व कुटुंबांना काही सोलार लॅम्प, दिवे जे असतात घरामध्ये वापरू शकतात, असे दिवे आणलेत त्या आजींसाठी. अजून थोडं काही साहित्य आहे जे त्यांच्या उपयोगाला येईल असं. आणि विशेष म्हणजे तिथे जो माझा कॉलेजचा मित्र मी बोललो होतो, तर तो देखील गावाला आलेला आहे. त्यामुळे त्याची पण मदत होईल मला तिथे जरा फिरायला. आणि तो गावी मला वाटते 2 दिवसापूर्वीच गेलेला आहे आणि आज मी निघालो आहे. सकाळी लवकरच निघालो होतो कारण खूप ऊन असतं. आता 8:30 वाजता मी जवळजवळ 60% अंतर पार केले माझं. तर पाठीमागे एक मोठी बॅग बांधलेली आहे बाईकवर. इथे पुढे एक बिस्किटचं आहे मोठं. आता बरेच लोक मला म्हणतात की बिस्किट वगैरे का देतो, ते हेल्दी नसतं वगैरे असं. आता याच्यामध्ये जवळजवळ 40 बिस्किट आहेत. त्यानेच एवढं वजन झालं आहे ते की बाईकवर एवढं सर्व साहित्य घेऊन जाणं सोपं नाही आहे. बिस्किटच्या व्यतिरिक्त अजून काही न्यायचं, फरसाण वगैरे, तर ते खूप मोठं होईल ओझं. आणि ते मला बाईकवर कॅरी करणं जरा अवघडच होईल. आणि बरेच लोक भेटत असतात, शाळेची मुलं वगैरे, काही माणसं अशी 20-25, साधारण 20-25 बिस्किट पुढे. आता मी 40 घेतलेत. नाही, विचार करा, 40 लोकांना बिस्किट देणं मला जेवढं इझी आहे, म्हणजे वाहतूक करणं वगैरे त्याची, तेवढं फरसाणची पॅकेटं 40 कॅरी करणं नाही आहे सोपं. आणि राहिला हेल्दीचा प्रश्न, तर मी जिकडे हे देतो म्हणजे तिकडे दुकानं नसतात किंवा बाजाराला 2-3 महिन्यानंतर, अगदी 5-5, 6-6 महिन्यानंतर जातात. त्यामुळे बिस्किट अगदी दररोज खाण्यात येतं असं नाही आहे. मला कॅरी करणं पण जमलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. बाईकवर मागे आता जवळजवळ 13-14 लॅम्प आहेत त्या बांधलेल्या बॅगमध्ये. ते मागे तर काहीच जागा नाही. मग पुढे हे आता बघा एवढं मोठं, ते पण मला असं बाईक सांभाळून घ्यावी लागते. कारण की भाऊ, आता रस्ता चांगला आहे म्हणून ठीक आहे, पुढे रस्ता खराब आहे. आता अजून मला वाटतं इथे पलीकडल्या साईडला जाईपर्यंत असा डांबरी रोड आहे, त्यानंतर पुन्हा कच्चा रोड चालू होईल. हे बघा, गेल्या वर्षी इथे रस्ता खूप खतरनाक होता. आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, ती क्लिप दाखवतो मी जुन्या रस्त्याची. तर ह्या वर्षी म्हणजे डेंजर पॅच होते, ते असे सिमेंटचे बनवलेत.
चांगलं झालं, पण गरजेचं होतं, कारण की पावसामध्ये उन्हाळ्यात तर जाणं शक्यच नव्हतं, पावसाळ्यात तर त्यापेक्षा अजून कठीण. रस्ता बघा, म्हणजे इथून बाईक जाणं शक्यच नाही आहे. आता कुठून घेऊन जाऊ तो मला प्रश्न पडला. थोडा यू टर्न मारूया. हे बघा इथे रस्ता. एक आजी आल्यात, त्याच आजी आहेत त्या दिवशी भेटलेल्या मला. ओळखलं का? ओळखलं का नाही म्हणलो? त्या दिवशी आलो होतो ना वरती तुमच्या घराजवळ. हा नाही लक्षात आलं. तरी हो काय, आजी भेटली काय? जा आपली खा मग. नाही नाही, बस बस, खा की मग जाऊ. बस झालं बस झालं. तर तुम्हाला दाखवतो कसा पेटवायचा ते. हा. इथं बटन आहे. हा, घेतलं ना? हा, हे असं वरती सरकवायचं, हा. ही अशी लाईट लागते. बरं. आता हे मध्येच ठेवलं तुम्ही असं हा. तर दोन साईडच लागणार. बरं. नाही जास्त. म्हणजे हा, जास्त मध्ये सरकवलं की फक्त दोन बाजूच्या लागतात, होय. आणि पूर्ण वरती केलं तर चारही बाजूने लागणार. हम्म. आता हे चार्जिंगला पण आहे, पावसाळ्यात चार्जिंग करू शकता. कुठं चार्जिंग लावायचं? बघा, हे लावायचं इथं असं, असं उन्हात ठेवलं तर ह्याच्यावर चार्जिंग होतं. हा. होय. उन्हात जरी ठेवलं ना हा, असं हा. तर ह्याच्यावर चार्जिंग होईल. होय. हो. आता मी चाललोय तिथे वरती जायला एक शॉर्टकट रोड आहे, म्हणजे मला अगदी पुढून फिरून यावं लागणार नाही. एक मधून मातीचा कच्चा रोड आहे, एकदम शार्प चढ आहे असा, आणि दगडी माती, बाईक स्लिप होते अशामध्ये. हा पर्यायी मार्ग बनवलेला आहे आपला त्यांनी. आता इथे असं प्रश्न पडतो नक्की गाडी कुठून घ्यावी. चला, पडलो तर पडलो, बरेच वर्ष पडलो नाही गाडीवरून, निदान त्या निमित्ताने आज तरी मुहूर्त मिळेल. त्या एक आजी तिथे खाली वाटेतच भेटल्या, कुठे पलीकडे गावाला धरणाच्या पलीकडे चाललेत, तर त्यांना तिथेच लॅम्प दिला तो. वरती आल्यानंतर तर आडवा आडवा दिसतोय बघा. आता मी कुठे निघालोय बघा, मधल्या रोडने. त्या आजी ज्या खाली भेटल्या ना त्या इथे राहतात, म्हणजे त्या दिवशी मी इथे आलो आणि इथे कोणच नव्हतं. नशीब त्या खाली भेटल्या. हे बघा, इथे आलो होतो मी त्या दिवशी, ते सर्व बंद होतं त्यावेळेस. आता माझ्या मित्राच्या घरापर्यंत येऊन पोहोचलोय मी. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. बरे बरे. काय बरे आहेत ना आजी? बरे आहे का? हो हो हो, सगळी बरी आहेत. हे बघा, हा माझा मित्र आहे रामचंद्र डेबे. म्हणजे आम्ही कॉलेजला एकत्र होतो, आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय होतकरू मुलगा. आता पुण्यामध्ये वसतिगृहात शिक्षण झालं होतं तुझं नाही का? पूर्ण वसतिगृहात शिकलेला मुलगा आहे. आता पुण्यामध्ये तो त्याच्या घरामध्ये क्लासेस घेतो,
आणि ते विदाऊट मूल्य, काहीच पैसे न घेता आपली एक समाजसेवा म्हणून. आणि हे सगळे पाहुणे आलेले आहेत आज. हे रामचे वडील. आजीला तर आपण ओळखताच, आईला पण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आज सगळे सोलार लॅम्प घेऊन आलो होतो, जेवण बनवलं. जेवण चांगलं झालं होतं, सांगायचं विसरलो. बरं काय म्हणशील राम, काय बोलायचं तुला? नाही, इकडं तुम्ही आलात आणि मी आलो ते नको, बऱ्याचशा तू कसा काय शिकलास ते सांग, एवढ्या लांबून म्हणजे. खरं तर मला सुरुवातीला शिक्षणाचं म्हणजे 4थी पर्यंत शिकलो आणि पुढे कुरुंजीला जाताना मला असं विशेष वाटत होतं की मला चपाती खायला भेटणार आहे, म्हणून त्या आवडीने मी कुरुंजीला गेलो. घरातनं बाहेर कधी गेलो नव्हतो. मग त्या पहिल्या दिवसापासून बरं वाटलं, दुसऱ्या दिवसापासून आठवण यायला लागली. पुन्हा वेल्ह्यात आलो आणि वेल्ह्यात वसतिगृहामध्ये शिक्षण झालं. आणि खरं तर वडील न्यायचे, मला असं वाटायचं की नको शिकायला, माझ्या बरोबरचे सर्व मुलं हॉटेलमध्ये काम करतायत, तर आपणही करावं. आणि शिक्षणाने काय होणार असं वाटायचं की हे 1000 रुपये महिन्याला घेतात आणि ते 12 किंवा 15वी शिकायची, तर 15 वर्षात मी किती पैसे कमेल असं वाटायचं. पण त्यानंतर मला शिक्षण जेव्हा वडिलांनी मला त्याच्यात बाकीच्यात कुठं जाऊच दिलं नाही, तुला शिकायचं एवढंच ते करायचे. आणि त्यांच्यामुळे खरं तर वडिलांच्या नाही पण विषय तू जाणीव ठेवली आणि आज पण अनेक होतकरू मुलांचे क्लासेस घेतो तो, कुठलेही मूल्य न घेतात, ते पण पुण्यासारख्या शहरामध्ये. वाखाणण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे. नाही, खरं तर वडिलांना सामाजिक कामाची खूप पहिल्यापासून आवड. आणि त्याच्यामुळे सर्व त्यांच्यामुळे मला ही सवय हे लागली. वडील आहेत रामचे. आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनीच मला काही नाही करायला पाहिजे, पैशाला किती महत्व दिलं पाहिजे, हे वडिलांनी, आईनी, सर्वांनी, आजी आजोबांनी मला शिकवलं. रामच्या घरच्यांशी बऱ्याच गप्पा झाल्या, जेवण केले आणि रामच्या वडिलांबरोबर घराजवळ असलेली विहीर पाहायला गेलो. हिच्यातून सगळीकडे पाणी सप्लाय करायचं का? ते मोटर आहे का? मोटर टाकली ती. ग्रामीण भागात या महिन्यामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई असते. हे बघा, एवढ्या पाण्यावर आता मे महिना, अर्धा महिना म्हणजे अजून जरा पलीकडे बघा तेवढा. आता एवढ्या पाण्यावर अजून 1-1.5 महिना काढायचा इथल्या सर्व या 10-12 कुटुंबांना. आणि गावाला पण. आणि विशेष म्हणजे ह्याच विहिरीचं पाणी जे पलीकडे डोंगरामध्ये टेकपोळे गाव आहे त्या गावात पण जातं. आता राम आणि मी, त्याच्या आजी आहेत 100 वर्षाच्या आपल्या, त्यांच्याकडे चाललोय. रामच्याच गाडीवर जातो. म्हणजे या डोंगरामध्ये या आजींचे हे एकटेच घर. हे बघा, आजीच्या घरापर्यंत आलोय. राम आहे बरोबर मित्र. कोणा संग बोलतायत? कोणतरी असेल घरात, वर सोडली आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी मी या ठिकाणी आलो होतो. येऊ आणि आज पुन्हा एकदा त्या आजींना भेटायला आलो आहे. बाबाला सांगितलं, म्हणलो म्हातारी भेटली होती, एखादं लुगडा घेऊन जा. मग लुगडा घेऊन आलोय. कशाला रे बाबा, ते बाळूबुवा त्या अंगावर काहीतरी बसलंय, काय ते बाळूबुवा करी जन्म नाही वगन दळ उघडून कशाला काय आवडतोय का रंग? अरे बाबा मनीषी येत माझ्या घरात घाल तरी पण. हे बघ, हे लुगडं घाला सांगा. हे बघ, ही चप्पल. असं बटन वरती सरकवलं, हे लाईट लागते. त्याला अर्ध्यात ठेवलं तर 2 बाजूच्याच लागणार नाही. आपल्याला जोडी एवढं वापरायचं. आता इथं वरती हे उन्हात असलं, ह्याच्या ऊन पडलं, हे चार्जिंग होणार. पावसामध्ये ऊन नसते ना, तेव्हा ह्याने चार्जिंग करायचं. हे इथं असं लावायला आहे या साईडला, तेव्हा इथं नाही मला आपल्या बोर्डा राहू द्या चालू जाता जरा आपल्याला उजडी. चप्पल आता मला काय साईज बसते का नाही कोणती काय कळ ना, येईन अंदाजाने आणली.
म्हणला ऐक काय काय म्हणला तो पाहुणा कुठला आला होता तुमले काय रे? काय तुझं काय केलं? आता म्हणला तुझी परगट कुठं बरं गेली 100 वर्षाची म्हातारी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय म्हणजे कशी काय आजी राहते. बोलते कशी ती मस्त बोलत होत्या. तुम्ही बघितलं का? अरे बघितलं ना, पुण्यात गेलो होते मागे. हो का? पुण्यात बघायला भेटले. बरे साडी आवडली का? अरे बाबा मनच कशाला साडेबाऊ काय काय ते बाळूबाबा करेल तेच काय कळलं ना मला. मी माझ्या आवडीने आणली, त्यांनी सांगितलं होतं मी जाईल दवा जाईल पण तू पोचशील दवा पहिले घेऊन जा. म्हणजे कसं व्हायचं, अरे उद्या लाईट नसली तरी निदान वापरतं तरी येईल, ते म्हातारलं तरी दिसेल. अंधारात चांगला उजेड दिसतो नाही का? नाही उजेड पण पुढे आहे. भाऊ काय आता आई एवढी थकलेली आहे पण तुम्ही सगळं एवढं घर सांभाळताय, गुरं बिरं कसं जमतं कसं काय? जमायला म्हणजे सगळं अवघडच आहे, पण त्यातलं जमवलं नाही तर काही जमणार नाही बाळा. जमवायचं म्हणलं तर सगळं होतं. आता माझ्याकडे 22 बकरे 22 गुरु होतं, ते आता चालूला मरणदारी चालली, कमीत कमी 10-11 गेली. तर या दोन्ही पाडीवर ठास बसायला जागा नव्हता कोणाला. एवढी परत त्याच्यामुळे या गाईला वर सवय यायची लागली. जागाच नसल्यामुळे ती लागली वरती होऊन बसायला. शेवटी काय प्रपंच आहे. हे मुलगे आहेत त्यांचे मोठे आजीचे, त्यांच्या सोबतीला आजीच्या म्हणजे सगळं काम. बकरे किती म्हणलं, 21 बकरी, गाई गुरं आहेत, एवढं सगळं म्हणजे रानातलं सर्व ते पाहणार. आणि घरामध्ये ह्याही वयात आजी सगळं जेवण सगळं तेच. जेवण म्हणून काय म्हणायचं याला? बघा आता काय जुनं काय बाकी हे आपण सांगू शकत नाही. त्याच्या मागची पुन्हा आहे. नव्हतं आणायला पाहिजे का त्याने मला? हा नव्हतं ना, आणायला पाहिजे होतं का नाही काय मला? पुन्हा माझी पुण्याई. कुणी नाही कुणीतरी भेटाय आला. माहेरचा देव, कुठल्या तरी निमित्ताने आलो ना. माहेरचा देव आला माझा. नाही माझी माहेरचा देव म्हणला ए काही येड्या झाला फिरतो जात्या म्हातारीकडे ओळख पाडून ये. अशी पुन्हा झाली माझी. नंतर कशाला एवढा वर चढून काय का खरंच काहीतरी हे भाग्य तुझं आणि की हे काहीतरी आज संपर्क साधते हे पण पुण्य आहे ना. तर जिथं गिसरा मधलं किंवा अजून कुठला माणूस येऊ शकत नाही तसा. आजीच्या निरोगी आयुष्याचे रहस्य तिच्या मुलाकडून ऐकत होतो. नाही ना तर अजून चांगली फक्त कानात नाही गेली. ते कानाने ऐकू येईना ना त्याच्यामुळे गेले ना तर अजून नाही. आपल्याला ऐकायची नाही नादराची बाजू. आम्हाला अजूनही चष्मा लागला जर काही मोबाईल बिबाईल बघायचा म्हणलं. काय काम करते मोबाईल आजी? काय काम करते? काय काम करते आजी? आजी काय बाकीचं काम करू शकत नाही, फक्त करू शकत नाही तेच मला कळतंय, पण तुमच्या तोंडात नाही ऐकायचं. नाही ना. अजून गर्व टाळा फिरवते. जेवण पाणी काळजी आणून दिलं तर जेवण तिथं काही भात भाकर आपल्याला लागते ती बनवते. अजून त्याच्यापेक्षा आजीचं काही रक्त कामच होण्याचं वय नाही आहे. आणि जे पण तिच्या ह्याच्या मानानं जास्त वयाच्या पुढं खूप येते. हा जास्त आहे तिच्या वयामानानं. मोडणार काही गडी म्हणणार बघ. हा मोडणार. वजन नाही झेपलं तर अर्ध फाडामध्ये फाडून गाला, पण गाला. कारण तिला सगळी सांगते तू काय ठेवून करणार आहे, ठेवूच नको. नेसायची आपली काय नेसायची. आणि काय होतं ही इतरी गोष्टी लुगडे आम्ही तिला सांगतो पावतीची वापरूच नको. बरोबर. हो ते घाण झाले ते. आणि चुलीच्या जवळ आहे ना असे टेरिकोटची चांगली नाही कपडे. आपण तिला सांगतो ना सुट्टीच कपडे आहेत, पण तिला सांगतो हे चिटकतात अंगाला. आवडतं बघणार ना शेवटी. हे काय माहितीये का, हलकय हलकं. बॉडीला. असं वाटतं की वजन वागवण्यापेक्षा ते आपलं माझं शरीर आवरून काय साडी आवरून. हा मग ते त्याच्यामुळे ही घटना- सोयीप्रमाणे आपलं घालतात. हा त्याच्यामुळेच ही घटना आहे. हे तिला सांगतो काय हे आणि काय लेख नाही बाळ नाही. आम्ही ते गजल्या काही मुलगी आहे. मुलगी नाही, आम्हाला बहीण नाही. अच्छा अच्छा. बरं आता सगळ्या 6 वालीवाल्या जातात. हा ते नवीन सगळे तेच आहेत पिढी. काय सांगू बाळूबाला, काय सांगू निरोप? बोलवलंय भेटाय. फक्त तेवढंच भेटाय बोलवलंय.
येते बाबा. आता हा 15 दिवसच राहिले. मी येईल, पण मला एखादा म्हणला ना माणूस किती पाऊस पडू द्या, नको, गाडी चढत नाही तर वर गाडी चढत नाही. गाडी बघा काळजी, इकडं सटाक वर्ष चांगले आहे, पण इकडं खाली रस्ता खराब आहे, पावसाचा येऊ नकोस आहे ना. रस्ता खराब 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 बाबा. आता हे गुरु तुम्ही बाहेर गेलो, गुरु वगैरे जीव समजे आता जरा जायचं. जीव वाचवा, बकरी घेऊन समधी जण जीव वाचवा. जीव वाचवा. त्याच्यात पुन्हा त्या दिवशी म्हणला ना राम लय दिवस आला नाही, आला की आमच्या तो तुमच्या निमित्तानं आला नाही तर नसता आला का? राम मोठा बनवाट झालाय. हा, तोंडा बोलावं. येत नाही का? आज किती महिने आला नाही. बिस्कुटाचा पोडा, बिस्कुटाचा पोडा, बिस्कुटाचा पोडा, बिस्कुटाचा पोडा. किती झाले बरं वाटत? थोडेच मजले 10. 10 झाले. 10 काय? बिस्किटचं पुढं म्हणजे प्रत्येक खेपाचा एक असं धरून 10 झालं ना उघडं असं सांगते. मग तू बिस्किट पाठवून दिले का दिले? ते नाही अजून आता बाकी. हो का? हा आले हो पुढं आणतो ना. हा हा. एवढे दिवस आलं नाही तेवढेच पुढं गणती येतील. असं आहे का? असं आहे. मी लहान होतो, तुमच्याकडे आलो होतो आणि ते आजी मला सांभाळायचे. आता एकत्रच ना. मी पहिला म्हणजे यांनी खूप जीवाचं रान माझ्यासाठी केलं. मी पहिला खूप आजारी होतो लहान असताना, पण तेव्हा ती माझ्यासाठी बैल व्हायचं मला खेळवण्यासाठी. आणि मी काठी घेतली आणि एक धोपाटा टाकला. मी तिला म्हणतोय तुझा जीव घाबरतोय का, होय. तुझा जीव घाबरतोय का, ते आता सांगते. एवढं मारून सुद्धा. तो एक लहानपणाचा किस्सा आहे. मी लहान असताना. खतरनाक इच्छाशक्ती आहे, पण काय बोलणार या वयात एवढं या वयात. मी त्या दिवशी आहे ना, विश्वास जो बोलण्यात नाही तो अजूनही ढाळलेला नाही. हा ना, मी त्या दिवशी बसलो नाही तर मी 1 तास बसलो होतो. 1 तास होतो ना. रस्त्यास तिकडे जायचं परत यायचं, तिकडे जायचं मला जाऊशीच वाटत नव्हतं ऍक्च्युली. होय. परत यायचं. आजी कसं काय काम करतेस, हे शानमाने कसं करते करते बाबा. उठले भरते टोपले, कशी काळजी भरते असं भरते, कपडे टाकते. समजा विचारून घेतलं लोकतेच कशी ह्या थारा मागे त्याचा तळा भरवते आणि टोपली भरते. आता रामच्या घरी किती जवळजवळ 30-40 गायी आहेत. तुमच्याकडे किती आहेत? नाही माझ्याकडे आता 10-15 10-15. आणि विशेष म्हणजे एवढ्या दुर्गम भागात आहे की गायींचं दूध वगैरे घरीच, कारण की इकडे दूध गाडी येत नाही किंवा काहीच नाही. काही नाही. मग काय करायचं त्याचं? दही करायचं, दह्यापासनं त्यानंतर तूप. तुपावरनं काय हे असेल पुण्यात कोण असेल काय त्या आणि तूप हे करून द्यायचं. विकायचं का? हा तूप विकायचं. अच्छा, हा, म्हणजे कोणाला घ्यायचे असेल तर सांगा, मी रामशी संपर्क करून देईल, है ना. होय होय. आणि इकडे सर्व कोकण कपिला गाई. दिवसभर चरून येणार, कुठली कडबा कुट्टी आणि काही हे नाही. दिवसभर चरून झाड पाला जेव्हा वनस्पती आहे ते खाऊन येणार. त्याच्यापासून जेवढं कपिला गाईला साधारण 1 लिटर 1.5 लिटर 1/2 लिटर याच्यावरती दूध नाही. हो का? तेवढं त्याच्यात पण एकदम ताजमहालाला organic सगळा सर्व कस असतो. हे कर आणि त्याच्यातनं सर्व हे होतं. आणि याच्याकडे काय आहे की ह्या लोकांचं समाधान कुठे आहे, तर माझ्या बरोबर दिवस माझा काहीतरी कामात जातोय, गायींच्या सांभाळात जातोय, हे विशेष आहे. पैशाची गोडी म्हणजे नाही. अनेक लोक म्हणतात की बाबा एवढी गुरं किंवा ही काय करायच्यात आता ह्या वयामध्ये, पण ते आता राम म्हणला तसं ते कारण की या जनावरांच्या सोबतीने दिवस निघून जातो आपला त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे ते आपल्या संसाराचाच भाग आहेत. नाही ना, तर मोठा संसार आहे. हो. मला सांग तू पांडुरंगानं परमार्थानं या गाया सांभाळल्या, मग तुम्ही आम्ही सांभाळल्या तर मोठं काही उपकार खरे केले खरे. हा? नाही पण तुम्हाला आहे ना, मला तुम्ही खूप मोठं आहे, काय बोलतात शब्द नाहीत, तुम्ही ह्या वयात पण आई बरोबर म्हणजे राहताय किंवा आईला सांभाळताय, खूप मोठी गोष्ट आहे. मोठे म्हणजे मी हे उपकार नाही, हे वाढवडिलाची पुन्हा आहे ना, आई बापाला सांभाळणं हे मुलगीचं कर्तव्यच आहे. काय आजी जनावर सांभाळायची? नाही बा, तसं तर होऊ शकत नाही, पण करायचं म्हणल्यावर सगळं अंडेल होतं.
इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे. मग इच्छा नसेल तर काहीच होत नाही. मग आता म्हणलं असतं बकरीत जायचं नाही, पण ती सोडायचं तर इकडे कुत्रे काही ठेवीत नाही. ते कुत्र्यांचा मोठा हल्ला चढ होती, तर वाघापेक्षा कुत्रे आताच सोडली. आणि जायचं होतं तर गुरांना म्हणजे खायला बकऱ्यांना पहिले रानात सोडायचं आणि मग परत गुरांना घ्यायला यायचं. आताच लावली. हा. लावून आलो न खाणं गुरांना घातलं. आता घासभर भाकर खायची आणि त्यांच्या पाठीमागे जायचं होतं. बाका कोणी आईने टाकली का? हा, आईने टाकली. एकमेकांच्या सोबतीवर या माय लेकरांचं जग उभं आहे. निघू का? हा राहू? राहायला येईल परत. ह्याच्याबरोबरच येईल कधी दसऱ्याला बांधलायला. माझ्या पाठीत गजा बघाय आपलं. गाजा बघायला येऊ का? आम्ही संध्याकाळी 7 वाजता चालू करतो. हा. प्रत्येकाच्या घरात जाऊन दुडगं मोडायचं, नाचायचं, हा, ते भात खायचा ना, खीर 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 एकत्र बसून एका स्थानी. खायची. हा. आणि ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रभर आमचं त्या दिवशी चालू असते. प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या हे करून आणि मग ते नृत्य, हा गजा धनगरी गाजा हा, नृत्य. धनगरी गजा. त्याला सर्वजण एकत्र येऊन येतात. ते मला आजी म्हणली ना, परत आला असं दसऱ्यामध्ये ये. हा. पण ते मला लक्षात आलं का दसऱ्याला बोलवले ती. मामा येऊ का मग? चला आजी. नाही राहिला आता. आईच्या जिद्दीला मुलाचा कणखर आधार, आणि म्हणूनच हे घर आजही उभं आहे. या छोट्याशा घरात प्रेम, काळजी आणि आयुष्याचा खरा अर्थ दडला होता. हे सोलार लावले होते इंटरव्हिडा संस्थेने, पण ते वर्किंग मध्ये नाहीत आता. चला निघूया. अजून काही कुटुंब आहेत. राम आहे थोडीला. तुमचा दिवस गेला ना माझ्यामुळं. नाही हो, चांगलं की निमित्ताने या कार्याला 2 मिनिटं देता. गावाकडे राहणाऱ्या त्या प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचत होतो. हे बघा, राम आता मला आहे का घरात? इथे खाली एक आजी राहते एकटीच असं समजलंय त्याच्याकडून. त्यांच्याकडे चाललोय आम्ही ते सोलार लॅम्प घेऊन. मुलं सुट्टीला आली असतील नाही का? हा, त्यांच्या मुलीची मुलं आहे. टक्याजी कुठे आहे रे बा? बोलवती ना इकडे. राखणदार. जांभळं पिकलेत. डोंगरामध्ये जागोजागी काही कुटुंबांनी आपले संसार मांडलेले आहेत. दिवे हातात घेताना यांच्या डोळ्यात चमकलेला तो आनंदाचा प्रकाश माझ्यासाठी खूप मोलाचा होता. आजही आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक भाग आहेत जिथे सूर्य मावळला की आयुष्य अंधारात हरवून जातं. दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या माणसांच्या आयुष्यात प्रकाशाची एक लहानशी किरण होता आलं. याचं मनापासून समाधान होतं. हा, मग आम्ही इकडे आलो ना परत. ह्या एक हा, नाही ना बघितलं नाही. बकऱ्यात नाही हरला तुला तर तू काय दिसनास. नाही राणीच्या खालची होत्या बाकी बकऱ्यांमध्ये आजी आल्या तू तिथे त्यांना एक देऊया. टाकीवर गेले ते टाकीवर
येऊ ना मग बाईने तुझा शब्द माझ्या घराकडे आवाज ऐकला तर बाई म्हणली थकू थकू घराकडे जा तर कुठल्या राहता या गेल्यावर जायला तिकडे बोलण्याकडे त्यांना आला रोखते इथं वरती झाली बरं आहे ना बाबा हा मना अगदी लाईट वर्षाच दे म्हणा कुणी नाही म्हातारा होता तो मरून गेला आणि कुणी नाही मी बुर्डी छत्रातली मासामळे इथली मी आहे बुर्डी राहते वरती आणि आमच्या तर राहता खालती आणि कडे वगैरे राहते बघ बरं बरं हो का हा दाखवतो तुम्हाला इथं बटन आहे हा हे असं वरती सारखवायचं हा आणि 4 बाजूने लाईट लागते हा मध्ये सारखवलं की 2च लागतात हा हे असं उन्हात ठेवलं हा. की वरतून चार्जिंग होते हा हा म्हणा वर्षाचे काठी तुझी इकडे छापवणे माझ्या पोराची तो माझ्या तू चप्पल घाल बघितलं? चप्पल घाल पाय वाजते तर तू हे कर. पुतण्याचं मूल आहे ही एक हे चप्पल का काढली माहितीये का ग्रामीण भागामध्ये ही म्हणजे समोरच्याला रिस्पेक्ट देण्याची एक पद्धत आहे खूप पूर्वीपासून हा की एखादा माणूस हा. आला की त्यांच्याशी बोलताना चप्पल काढायची हा मोर 2 शिवा निगड लागत गेलं हा कुंबळ कुंबळ हा इकडचं का माहेर हा मासमळे माझा मार ते मासमळे तिथे त्या वस्तू आहेत का लोक आता हयात 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 आहेत ना हयात मग बकरी कशी काय एवढ्या वयात ह्याचा सांभाळताय आता बकरी आहे बघा हे सासर घर माझं आहे हो हे सासर घर आहे ते माहेर घर आहे किती बकरी आहेत हाय तर एक बकरा असेल लहान मोठं काल एक सापानं धरलं होय एक सापानं धरलं या कुत्रीने खाल्लंय काय लय वनमोज लागलाय पाठीमागे परिस्थितीने दिलेल्या जखमा आणि आयुष्यातली दुःख खूप मोठी होती. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्या दुःखांपेक्षाही कितीतरी पटीने ताकदवान आहे. रामची आजी आहे. राम तू पण ये ना. म्हणजे जवळजवळ यांचे किती देशी गायींचं जतन केले रामच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या कुटुंबाने. 40 एक गायी ना. आणि त्याचं आता इकडे या डोंगरदऱ्यांमध्ये दूध गाड्या वगैरे असं काही प्रकार नाही आहे. त्यामुळे ते सगळं घरी तूप बनवायचं ना. आपल्या सबस्क्रायबर मंडळींना विनंती आहे, कोणाला जर पाहिजे असेल तूप वगैरे, अजून काय असतं तूपच, तर मी कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा नक्कीच. मी रामचा नंबर देईल खाली. मग आता येऊ का आजी? मग हा येऊ का म्हणलो? राहील नाही, मला पुढं जायचं, अजून खूप लांब जायचंय. आता येऊ परत कधी योग येईन तेव्हा. चला येऊ का? चला चले बाळा. रामचा निरोप घेतला आणि पुढील पायवाटेला लागलो. चला जा म्हणलं. येऊ का? हा वर्षात मला लाईट दे. वर्षाच देऊ. हा ते खराब नाही होत, नीट वापरा फक्त. हा हा खराब नाही होत, ते नीट वापरायला लागतं. बकरी गेले तर मोहर तिकडे जाऊन हे ठेवते घरात नेऊन. हा 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 हे घरात नेऊन ठेवते. आता कधी येणार? आता बघू, राम म्हणाल तेव्हा येईल एक दिवस. बरं 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 चालेल. बुरजांचा तरला मासा मळायला जात जा तिकडे. नक्कीच. माझा भाव आजारी आहे. माझ्या गाडी नाही, गोड नाही जायला, म्हणून मी मना बघायला लांब येलेत ना, 500 तवनं येलेत ना केळदाला जायला. गाडी नाही ना, कोण मना नेत. भाव जाग्यास लागलाय, थोरला भाव आहे, गाडी नाही. बघा, म्हणजे आता ह्याच्या पलीकडच्या पट्ट्यामध्ये आमची गाव आहेत. त्याच्या अजून पलीकडल्या पट्ट्यात ते आपण फिरलेलो आहे, भोरडी वगैरे, तिकडे त्यांचं माहेर आहे. हा तिकडे त्यांचा भाव आजारी असं सांगतायत. हा मासा मळायच माझा भाव आजारी आहे. हो का? हो हो बरं येऊ का मग? जा जा चालेल चालेल. जा माझ्या बाबा, ये का मागायला. हो. आणि आता मी एका नवीन ठिकाणी निघालोय. आता कुठे चाललोय ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. आता वाजलेत एक वाजले. आता इकडे सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये
आपण एकटाच फिरतोय. रस्ते मात्र प्रचंड बेकार आहेत. ह्या भागात जर गाडी पंक्चर झाली तर मात्र अवघड काम आहे. पुढे सह्याद्रीच्या अजस्र कड्यांमध्ये एक आजोबा तब्बल 20 वर्षापासून एकटेच राहतात. आणि आता मी निघालोय त्याच बाबांच्या भेटीला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बापरे, खूपच भयानक आहे.